न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज, सत्य, ठळक व निर्भीड। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये जुलै 31 रोजी झालेल्या अतिवृष्टीने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये महापूर आला असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहेत। अनेक कुटुंबांची घरे कोसळली असून घरातील गहू, ज्वारी, कडधान्य, अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। भूमिहीन शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे। अनेक कुटुंबे आज निवारा आणि अन्नाच्या प्रतीक्षेत आहेत। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची भेट घेण्यात आली, तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। या पाहणी दरम्यान अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समोर आले। यावेळी प्रशासनाकडे तातडीची मागणी करण्यात आली आहे की जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव नुकसान भरपाई द्यावी। तसेच पूरग्रस्तांसाठी अन्न, पिण्याचे पाणी, निवारा, औषधे आणि इतर आवश्यक मदत युद्धपातळीवर उपलब्ध करून द्यावी। संघटनेच्या वतीने असा इशाराही देण्यात आला आहे की जर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले नाही तर शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल। या संकटाच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाजाने एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे। या बातमीबद्दल तुमचे मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच सत्य, ठळक आणि निर्भीड स्थानिक बातम्यांसाठी सक्षम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय शिवराय। मी विजय वानखडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। दिनांक 31 च्या मध्यरात्री या विदर्भामध्ये, या महाराष्ट्रामध्ये या अतिवृष्टीमुळे आणि महापुराच्या थैमानामुळे अक्षरशः जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यामध्ये अक्षरशः शेतकरी, भूमिहीन शेतमजूर या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे। मी या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण रुदाना असेल, वकाना असेल, या दोन्ही गावाच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वे केला। या दोन गावामध्ये अतिशय नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जळगाव, जामोद मध्ये या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था या पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे या ठिकाणी झाली। त्यामध्ये संग्रामपूर मध्ये सुद्धा कौटर सर्कल मध्ये 236 मिलीमीटरची नोंद या कौटर सर्कल मध्ये या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून मी लाईव्हच्या माध्यमातून डोर टू डोर या ठिकाणी सर्वे केला। प्रत्येक घरापर्यंत या ठिकाणी जाऊन प्रत्येक घराचं दुखणं या ठिकाणी समजून घेतलं। त्या सर्व कुटुंबाचं सांत्वन या ठिकाणी केलं। अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, ज्वारी असेल, गहू असेल, आपले जनावर असतील, हे सगळं या लोकांनी या ठिकाणी गमावलेलं आहे। आणि म्हणून आज या लोकांवरती, आज या नागरिकांवरती अतिशय उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून मी या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो, या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संजय भाऊ कुटे यांना सुद्धा आवाहन करतो, मग तहसीलदार असेल, डीडीओ असेल, पटवारी असेल, सरपंच आणि ग्रामसेवक असेल, या सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की तातडीची बैठक लावून डोर टू डोर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्या शेताचे आणि घराचे पंचनामे करून त्या लोकांना, त्या नागरिकांना तातडीची मदत या ठिकाणी दिली पाहिजे।